स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. तर आज आमच्या पवार सरांचा स्टँडअप तर पुढच्या महिन्यात आमचा पण स्टँडअप आहे आणि तुम्हाला पुढचं दाखवेल मी. आमच्या मुली बघा इकडचा आणि बस आलेली आहे त्यामुळे आम्हाला चालता नाही येते. पुढे आता शाळेत गेल्यानंतर दाखवतो आम्ही. आणि आम्ही कशा दिसतो त्या पण सांगा. आता आम्ही शाळेत पोहोचलोय आणि ते काय बोलतो मांडव वगैरे स्टेज पण आहे गाईज इकडे स्टेज सरांसाठी आणि आम्ही तिथे स्टेज. गायत्री कशी दिसते कमेंट मध्ये करून सांगा. काहीतरी बोल. आमच्या संस्कृतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काहीच आवाज येत नसेल ना तुम्हाला, आवाज येत नसेल ते माईक लावले, हे साऊंड लावले. हो कॉपीराइट यायचं मला. गाईज आता इथे कार्यक्रम चालू झालाय. 29 वर्ष तुम्हाला आवाज नसेल येत. दीर्घ व यशस्वी सेवा कार्यक्रम चालू आहे. नियत वयोमानानुसार सेवापूर्तीच्या सुवर्ण क्षणी गाईज आता कार्यक्रम सुरू झालाय. आवाज येतो का नाही माहिती नाही मला माझा. आणि तो कार्यक्रम सुरू झालाय. बघा ही माझी बेंच पार्टनर ना, तिथे समोर कार्यक्रम सुरू झालाय. पाटील नवनाथजी धनगर आपणास विनंती की आपण या ठिकाणी स्टेज सरांचे नातेवाईक सुरू होणार आहे. मित्रमंडळी बघा ही आमची गँग आजी माजी विद्यार्थी सर्व अधिक मंगलमय करीन. गाईज स्वागत गीत चालू आहे. माननीय मुख्याध्यापक यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित शाळा समितीचे चेअरमन प्राध्यापक आदरणीय पवार सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या साक्षीने होत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे वर्णन करताना शाळेच्या मान्यतेपासून ते वैयक्तिक मान्यता, शाळेचे अनुदान, शिष्यवृत्त्या, माझी शाळा सुंदर शाळा यासारख्या उपक्रमात त्यांचा हातखंडा होता. मनीष जामगरे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 विद्यार्थी या ठिकाणी बोलणार आहेत. मनीष जामगरे. आपल्या सर्वांसाठी थोडा भावुक आहे, कारण आज आपण एका मार्गदर्शकाला, एका प्रेरणास्थानाला, आपले प्रिय मुख्याध्यापक श्री पवार सरांना निरोप देण्यासाठी इथं जमलो आहोत. ते आज आपल्यापासून निवृत्त होत आहेत. सर, तुम्ही गेल्या वर्षापासून अनेक वर्षापासून तुम्ही या संस्थेसाठी दिलेले योगदान हे अनमोल आहे. तुमचे ज्ञान, तुमची शिकवण्याची पद्धत, तुमचे विद्यार्थ्यांप्रती असलेले तळमळ हे आम्हा सर्वांसाठी एक आदर्शच आहे. तुम्ही फक्त शिक्षक नव्हता, तर एक मित्र, एक मार्गदर्शक व एक प्रेरणास्थान होता. तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवनात कसे जगावे, जीवनात यशस्वी कसे व्हावे याचे मार्गदर्शन केले. तुमच्या कार्यालयात तुम्ही अनेक बदल घडवले. तुम्ही अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. तुमच्यामुळे संस्थेचे नाव मोठे झाले. तुमच्या कामाचा ठसा या संस्थेवर कायम राहील. आज तुम्ही निवृत्त होत आहेत, पण तुमचे आदर्श व शिकवण आमच्या सोबत कायम राहील. जाता जाता एवढंच बोलतो, आयुष्यात काही क्षण असं तर जे विसरता येत नाही. सरांसोबत घालवले ते क्षण आमच्यासोबत आमच्यासाठी अनमोल आहे. जाता जाता सरांसाठी एक कविता बोलून जातो. तुमच्या हातातून घडलेले विद्यार्थी तुमच्या कार्याचा गौरव करत राहतील. तुमच्या हातातून घडलेले विद्यार्थी तुमच्या कार्याचा गौरव करीत राहतील. तुमच्या आठवणीनं शिकवणीनं सदैव प्रेरणा घेत राहतील. आठवणींच्या गंधाने राहील सोला सजून. तुमचे योगदान राहील आमच्या हृदयात रुजून. सेवापुरतं काल पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप अभिनंदन. तुमचे पुढील आयुष्य आनंदाचे व सुखाचे राहावे, सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार.
आपल्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री संदीप पवार सर यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे। या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलो आहोत। इथे बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह दिसत आहे। पण सरांच्या इतक्या वर्षांच्या सेवेने आम्हा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांची सवय झाली आहे। सर, तुम्ही आज जरी या सेवेपासून निवृत्त होत असलात तरी आम्हा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनात कायम घर करून राहिला आहात। कधी चुकलो तर सर ओरडले, पण तितक्याच मायेने जवळही केले। आजपर्यंत मला सरांकडून खूप काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत। मी नेहमी सरांचे आभारी आहे। सरांनी आम्हाला योग्यपणे मार्गदर्शन केले। दहेगावच्या या शाळेत सरांच्या वर्गात शिकताना सरांचा उत्साह आणि आम्हा विद्यार्थ्यांवरचा विश्वास आजही आठवतो। सरांच्या मार्गदर्शनाने शाळेतील कार्यक्रम यशस्वी पार पडला। सर, तुमच्या सेवेनिमित्त हृदयापासून धन्यवाद। तुमच्यासारख्या समर्पित व्यक्तीमुळे शाळा प्रगती करत राहील। सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखमय व आरोग्यमय असो ही सदिच्छा। धन्यवाद। शब्द बोलत आहे, माझ्यासाठी टाळ्या वाजवा जरा सर्वांनी. आमच्या मॅडमांचा मुलगा आता स्पीच देणार आहे, शिंपी मॅडमांचा. My dear Pawar uncle, as you step into this new phase of life, may every day be a Saturday and Sunday, and every moment be filled with relaxation, joy, and fulfillment. All the best for your future life. Thank you. मी सुरुवातच करते डायरेक्ट. माझे पप्पा, माझे गुरु दोन्ही रूपात एकच देव मला लाभला. पप्पा, तुमची लेक म्हणून सांगते अभिमानाने, तुमचं नाव मी यशस्वीपणे रुजू करेल माझ्या प्रत्येक यशाने. आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक आहे. आज माझे गुरु तसेच माझे वडील यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे. ते फक्त एक शिक्षक नाही, तर ते माझे आदरणीय बाबा आहेत. माझे पप्पा केवळ ज्ञान देणारे शिक्षक नव्हते, तर ते विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. मला एक आठवतं, आपल्या शाळेत शिकत असताना हिंदीच्या लेक्चरला आमची रिव्हिजन व्हायची. हिंदीच्या त्या रिव्हिजन लेक्चरला लिटरली मी 10 छड्या खाल्ल्या होत्या. आणि त्यावेळेस सर्व स्टुडंट, माझे क्लासमेट्स बघत होते की सरांची मुलगी असून सर तिला मारतायत. पण त्या सगळ्या रिव्हिजनच्या मागचा एक रॉकेट सायन्स असा होता की सर्व विद्यार्थ्यांना पप्पा एक क्वेश्चन, म्हणजे हिंदीचा रिव्हिजन मधला क्वेश्चन विचारायचे आणि तो क्वेश्चनचा आन्सर सर्व स्टुडंट्सनी, ऑलमोस्ट 10 स्टुडंट्सनी ते आन्सर द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपण ते उत्तर 10 वेळा ऐकल्यानंतर आपल्या ते लक्षात राहील. हे त्यामागचं रॉकेट सायन्स होतं. नेक्स्ट असं की पप्पांचा दुसरा सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री, जो की माझा आवडता सब्जेक्ट होता म्हटलं तरी चालेल. पण हिस्ट्रीची सुद्धा पप्पांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली एक्झामसाठी. आणि मी त्यावेळेस हिस्ट्रीमध्ये मला 89 आउट ऑफ 100 मला 89 मार्क्स होते. म्हणजे माझा नावडता विषय असून सुद्धा मला त्यामध्ये 89 माझा स्कोर झाला होता आउट ऑफ 100. आणि अशीच तयारी ते शाळा सुरू झाल्यापासून तर एक्झाम स्टार्ट होईपर्यंत शाळेचा रिझल्ट 100% लावण्यासाठी सर्व शिक्षक खूप मेहनत घ्यायचे. त्यात पप्पांची खूप धडपड असायची की या वर्षी तरी शाळेचा निकाल 100% लागावा. आणि ज्यावेळेस रिझल्ट असायचा ज्या दिवशी, सर्वात पहिला फोन करून मी कोणता स्टुडंट टॉपर आला असं नाही विचारायची, मी विचारायचे तुमच्या शाळेचा निकाल किती लागला. का तर त्यामध्ये त्या पप्पांची धडपड असायची की शाळेचा निकाल 100% लागला पाहिजे. आणि पप्पांनी प्रत्येक मुलाला, म्हणजे जो की टॉपर असेल किंवा जो स्टुडंट्स लो आहे त्या स्टुडंट्सला सुद्धा प्रॉपर गायडन्स करून स्टुडंट्सला पास होईल आणि शाळेचा निकाल जास्तीत जास्त कसा लागेल याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे या शाळेचं, माध्यमिक शाळा दहेगाव जामगर या शाळेचं वैशिष्ट्य असं की इथे विदाऊट एनी क्लास स्टुडंट अबव 90 स्कोर करतात, जे की कुठेच नाहीये. माझे पप्पा एक शिक्षक म्हणून नेहमीच माझे आयडल राहतील. शिक्षक म्हणून त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे.
स्टुडंट सोबत कसं डील करायचं, स्टुडंट्सला मोटिवेट कसं करायचं, और हाऊ टू सॉल्व प्रॉब्लेम इन आवर लाईफ ऑल्सो विथ स्टुडंट्स. आणि जे आपल्या लाईफमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येतील त्यांना फेस कसं करायचं ड्युरिंग आवर, आणि करिअरवर फोकस कसं करायचं. आपण एक शिक्षक आहोत, लोकांचा आपल्याकडे बघतानाचा जो दृष्टिकोन आहे तो कसा मेंटेन करायचा ॲज अ टीचर, हे मी माझ्या पप्पांकडनं शिकले. त्याचबरोबर पप्पांना मी लहानपणापासून पाहिलंय की त्यांनी फॅमिलीसाठी खूप स्ट्रगल केलाय. सुरुवातीला आपल्या शाळेला अनुदान सुद्धा नव्हते, तर त्या शाळेला अनुदान मिळवण्यासाठीची सर्व शिक्षकांची धडपड सुद्धा पाहिलेली आहे. कमी पगारामध्ये सर्व शिक्षकांनी सुरुवातीला काम केलेलं आहे शाळेसाठी. आणि एक मला किस्सा आठवतो की लहान असताना अलिबागला मीटिंग्स असायच्या, ऑफिसच्या मीटिंग्स असायच्या. तर अलिबागवरनं येताना ना आम्ही दोघी जणी बहिणी पप्पांची वाट बघायचो की पप्पा आज अलिबागला गेलेत म्हणजे आम्हाला आज केक मिळणार. हा, पण पप्पांना अलिबागवरनं येताना खूप लेट व्हायचा. पण त्यामागचं कारण असं होतं की त्यावेळेस जास्त काही खर्च करायला पैसे वगैरे नसायचं. समटाईम्स नडईवरनं जर म्हणजे शेवटची दहीगावला येणारी बस जर मिस झाली तर चालत यावं लागायचं. तर त्यासाठी तेव्हा पप्पांना वेळ व्हायचा यायला, पण आम्ही दोघी बहिणी वाट बघायचो की आज पप्पा अलिबागला गेले तर आम्हाला केक मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही मेहनत आणि प्रॉब्लेम सॉल्विंग शिकली आहे की हाऊ टू सॉल्व अँड डील विथ एव्हरी सिच्युएशन इन लाईफ. मला खूप भारी वाटतं जेव्हा एखादा लाईफ मधला प्रॉब्लेम किंवा डिसिजन मी स्वतः घेते. आपल्या दहेगाव गावातील आणि आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी, आता न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला आत्माराम देशमुख या ठिकाणी सरांच्या विषयी मनोगत व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, आज आमचे गुरुवर्य आम्हाला मार्गदर्शन करणारे, ज्यांना आम्ही जिथे या ठिकाणी रुजू झाले तेव्हापासून पाहिलेले आमचे शिक्षक मार्गदर्शक गुरुवर्य संदीप पवार सर. आम्ही 1997ला या ठिकाणी 8वी मध्ये होतो. सर तेव्हाच आले होते, वावेकर सरांची बदली झाली होती. तेव्हापासून त्यांची ती चिकाटी, तेव्हापासून सरांचं जर अगदीच घरापासून जर विचार केला, अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील, मला वाटतं सरांनी घरची सगळी कामं केलेली आहेत. माझ्या मते ट्रॅक्टर सुद्धा चालवलेला आहे. आणि इथे कामावर रुजू झाल्यानंतर बोलावं. गाईज आता इथं भाषणं चालू आहेत आणि इथं माझी भरपूर एक जण होता. आमचा एकही दिवस असा जात नव्हता, कारण मान्यतेपासून या मैत्रिणी माझ्या काय काय केलं. तुम्हाला आवाज येत गाईज इथं भाषणं चालू आहेत आणि किती वाजलेत, 6 वाजलेत आणि आम्हाला भरपूर भूक लागली. आता सगळं भूक लागली का? भूक लागली का विचार मी तुला. आम्हाला तर खूप भूक लागलेली आहे, पण आमच्या सरांचा कार्यक्रम अजून संपलेला नाही. जेवून नव्हतं आलो गाईज आम्ही. तू आलती त्याच्यानंतर डायरेक्ट नाचायला. आता नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. बाय. तुम्हाला आवाज येतो का नाही मला माहित नाही, पण आमचा आवाजच नाही निघत गाईज. खूप भूक लागले. आली नाही तर माझा कार्यक्रम कसा होईल. मला आज बोलायचं नव्हतं, मला इतका त्रास होतोय. पण त्यांचा एक शब्द ऐकून मी रसाळ सरांना फोन केला आणि ओरडायच्या, हसत हसत, मॅडम टेन्शन नका घेऊ, आपण करू. गाईज अजून भाषणं संपलेली नाही आहेत ना. आम्हाला इथं खरं तर आम्हाला आहेत ना भूक लागली खूपच. अजून भाषण संपलेलं आहे, आम्हाला नाचायचे पण अजून गिफ्ट्स पण बाकी आहे. सर्वांना नमस्ते. सगळ्यात महत्वाचा भूक लागली. सर्व आमचा काय घेऊन आले, नाश्ता घेऊन आले. ते आम्हाला पण नाही, आम्हाला तसंच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक भेटतो का नाही आम्हाला. लाडू नाही भेटला आम्हाला. लाडू नाही भेटलं गाईज आम्हाला, बघू शकता. क्लासमध्ये या, तर मला वेळ मिळाला तर मी जरूर येईल. दळवी सर या ठिकाणी येऊन गेले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी येऊन गेले. मला वाटतंय आप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत, भगत आप्पा. त्यांच्या मान्यता आणि ग्रँट आणून दिलेली
असे आपल्या तालुक्याचे माजी आमदार गुंजाम भाऊ पवार यांचे आम्हाला भरपूर कंटाळा आला ना आता दिसले का मी आता कधी आता गिफ्ट द्यायला चाललो आम्ही सरांना. सत्कार आपले ए, राधे बाजूला हो ना. हर्ष वाटतो बाजूला हो, सदस्य नाही आहेत. सत्कार आणि स्नेह वाटतो. तर या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी वैयक्तिक नाव दिलं शक्य झालं नाही तरी सुद्धा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पवार कुटुंबीय आणि आमच्या शाळेच्या वतीने मी हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा एकदा आभार मानतो. आणि यासाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची मला साथ असेल. गाईज आता आम्ही माडसला पोचलो आहेत बस स्टॉपवरती माडसच्या. तर कार्यक्रम संपले आणि आम्ही खूप थकलो आहे. आमची बॅटरी लो झाली. जेवायला भूक लागली खूप. आम्ही जेवणसुद्धा नव्हतं आलो. आम्ही दिसतो का नाही दिसत वाटतं आम्ही तुम्हाला. पण आम्ही खूप थकलो आहे आता. आणि या साड्यांमध्ये तर बाबा कशा बायका चालतात काय माहीत नाही. ही साडी आणि ब्लॉग खरं तर मी खूप कमी केले. आज खूप कमी क्लिप्स घेतलेत कारण की मला हे समजत नव्हतं मी साडी सांभाळू माझी का फोन सांभाळू काहीच कळत नव्हतं. म्हणून थोडेच क्लिप घेतलेत आणि भाषणं वगैरे मी काही जास्त नाही घेतल्या. थोडेच घेतलेत. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.